नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या ऐरोली ते कटई नाका आणि तुर्भे ते खारघर या दोन बोगद्यांच्या कामाची वनमंत्री गणेश नाईक यांनी आज पाहणी केली। नवी मुंबई शहराच्या पूर्व भागात असलेल्या पारसिक हिलच्या डोंगरात हे दोन बोगदे तयार करण्यात येत आहेत। ऐरोली ते कटई बोगद्याचं काम जवळपास पूर्ण झालंय, तर तुर्भे ते खारघर बोगद्याचं काम हे प्रगतीपथावर आहे। या दोन नव्या बोगद्यांमुळे नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल। तसंच नवी मुंबईतून कल्याण डोंबिवली आणि बदलापूर परिसरात अवघ्या अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे। ऐरोली काटे टनेल, जुईनगर खारघर टनेल ह्या दोन्ही टनेलची अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती सुरू राहिलेली आहे। आणि एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या टनेलची पूर्तता होताना एकही माणसाला एकही थेंब रक्त सांडावं लागलेलं नाही, अशी माझी माहिती आहे। आणि त्याबाबत ते सगळ्या प्रगती आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर मी समाधानी आहे। हे बघा, आता जी पूर्वीच्या मुंबई पुणे महामार्गावरून जाणारी वसाहती CBD वरून जायची आणि पुन्हा परत ती खारघरकडे यायची, म्हणजे तलोजा वगैरे। पण आता इथून ही वाहतूक डायरेक्ट तलोजा, तिथून पुढे कल्याण, काही लोकांना परत मुंब्र्याकडे जाताना सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल, म्हणजे तिकडची तेवढी वाहतूक कमी होईल।